महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा उपदेश करण्यासाठी जे भ्रमंती करतात आणि स्वतःला अरहंत पदापर्यंत पोहोचवण्याकरिता जे श्रम करतात, त्या सर्व श्रमणांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम क्षमा याचना करेल. म्हणते, आम्हा सर्वांकडून बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या क्षमा याचनेनंतर भिक्खू संघाला पंचांग प्रणाम करतो. आजचे वक्ते गाढे अभ्यासक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव तिरपुडे हे राज्यशास्त्राचे आणि इतिहासाचे आणि आंबेडकरी साहित्याचे हे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचं आज आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे, म्हणून सर्वप्रथम त्यांचं आपण स्वागत करूया. सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत. दररोजच्या प्रमाणे या व्याख्यानाला जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उपासक उपासिका उपस्थित असतील त्या सर्वांना मी वंदन करतो. माझ्या बरोबरीचे आणि माझ्यापेक्षा लहान असलेल्यांना मैत्रीपूर्ण जय हिंद. आज काही कामानिमित्त प्राध्यापक उमेश पाठारे सर बाहेर गेलेत. त्यांची जबाबदारी त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन पठारे हे पार पाडत आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं हर्षवर्धनचं अभिनंदन आणि त्याचं स्वागत पण. आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय तिरपुडे सरांना ऐकण्याच्या आधी आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करूया. आपण जिथे असाल, जसे असाल तसे आपण हात जोडावे. परं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि मित्रांनो, आज आपल्याला प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव तिरपुडे यांना एका महत्त्वाच्या विषयावरती ऐकायचं आहे. तो महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याकडे बुद्ध, कबीर, महात्मा ज्योतिबा फुले या तीन आपल्या महापुरुषानंतर आपण ज्यांना कोणाला वंदन करतो ते म्हणजे देवानां प्रिय सम्राट अशोक. सम्राट अशोकाने जसं बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तसं सम्राट अशोकाने देखील धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्मदीक्षेचा कार्यक्रम नागपूरला घडवून आणला. या अशोकाच्या संबंधानं आपल्याला ऐकायचं आहे. आपण 3 व्याख्यानांमध्ये त्यांना आपण ऐकणार आहोत. प्रथम अशोक पूर्व भारत आजचं व्याख्यान या विषयावर होईल.
त्यानंतर दुसऱ्या हप्त्याला अशोककालीन भारत आणि तिसऱ्या हप्त्याला अशोकोत्तर भारत, अशोकानंतरचा भारत, असे 3 टप्पे पाडून आपण सम्राट अशोकाला समजून घ्यायचं आहे. मी हर्षवर्धनला विनंती करेल की YB तिरपुडे या नावाने त्यांनी त्यांचा माईक सुरू करावा. सर्वात शेवटून 4थ्या नंबरवरती आहे YB तिरपुडे. तिरपुडे सरांना जय भीम. जय भीम. जय भीम सर. हा, ऐकायला येतो माझा आवाज? हा, तुटक येतो सर. हॅलो. अच्छा, तुमचा नीट येतोय. आपलं सर्वांच्या वतीनं स्वागत आहे. आणि जय भीम. आपणास विनंती आहे की आपण अशोक पूर्व भारत या विषयावरती आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी आम्हा सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. जय भीम सर. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व धम्म बांधवांना माझा सप्रेम जय भीम. आज आपण सम्राट अशोकाच्या पूर्वीचा भारत, अशोक पूर्व भारत या विषयावर थोडासा प्रकाश टाकणार आहोत. अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो की सम्राट अशोक हे कोण होते, त्यांचे पूर्वज कोण होते, आणि असा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होतो त्यावेळेस त्याच्या अनुषंगाने जी वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळतात तेव्हा मात्र आपण संभ्रमित होतो. कोणी म्हणतं सम्राट अशोकाचे जे आजोबा आहेत सम्राट चंद्रगुप्त हे जैन होते. कोणी म्हणतं सम्राट अशोकाचे वडील बिंदुसार हे ब्राह्मण होते. आणि कोणी असं म्हणतं की सम्राट अशोकांनी कलिंग विजयानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं प्रत्येक अभ्यासू व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहेत. इतिहास जाणून घ्यायचा म्हटलं तर एवढे प्रश्न चिन्ह आपल्या समोर उपस्थित होतात की त्यातून नेमका इतिहास कोणता, त्यातील तथ्य कोणतं, काय आपण स्वीकारायला पाहिजे आणि काय नकारायला पाहिजे, असे परस्पर विरोधी अनेक प्रकारची माहिती, अनेक गुंतागुंती आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यामधून मग मात्र नेमका इतिहास शोधणं हे अतिशय कठीण होऊन जातं. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्याने मी नेहमीच प्रभावित झालेलो आहे. आणि ते वाक्य आहे, जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि आता आम्हाला कळून चुकलं की आम्ही इतिहास घडवू का शकलो नाही 70 वर्षात. या एका वाक्याने मला नेहमीच प्रेरित केलं. आणि त्या वाक्यामुळेच मी इतिहासामध्ये माझी PhDची पदवी संपादन केली पुणा युनिव्हर्सिटीमधून, पुणे विद्यापीठातून.
असो, तो भाग वेगळा. सर्वप्रथम इतिहासाचा मागोवा घेताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं ठेवावं लागतं. इतिहास हा जो शब्द आहे याचा जर विग्रह केला तर त्यामध्ये इति अधिक ह अधिक आस हेतू प्रत्यय आणि कर्ता दडलेला आहे. इति अधिक ह अधिक आस या शब्दाचा अर्थ होतो आहे हे असे असे घडले. जे ज्या प्रकारे घडले त्याच प्रकारे जर लिहिले गेले तर तो इतिहास, त्याला आपण इतिहास म्हणू शकू. परंतु जे ज्या प्रकारे घडले त्याप्रमाणे जर लिहिलेच गेले नाही तर त्याला इतिहास म्हणता येणार नाही. आपण तसं म्हणण्याचं धारिष्ट करणार नाही. साधारणपणे इतिहास लेखनाच्या 3 पद्धती आहेत. एक, मान्यतेवरील आधारित इतिहास. नंबर 2, लिखित स्वरूपात उपलब्ध असलेला इतिहास. आणि 3, पुरातत्वीय आलेखावरून, स्तंभलेखावरून, गिरीलेखावरून प्राप्त असलेला इतिहास. संक्षिप्तपणे ज्याला आपण म्हणू की पुरातत्वीय, पुराव्यावरून उपलब्ध असलेला इतिहास. मान्यतेवरून आधारित असलेला इतिहास हा साधारणपणे आपल्या मनोविकारांवर आणि चमत्कारांवर अवलंबून असतो. ज्यावेळी नैसर्गिक अवस्थेमध्ये मनुष्य जीवन जगत असे, डोक्यात ठार अंधार होता, ज्ञानाचा एक कण देखील त्यावेळी त्याच्या मेंदूमध्ये असेल अशी कल्पनाही करवत नाही. कदाचित मेंदू तेवढा परिपक्व झालेला नसेल, विकसित होण्याला देखील सुरुवात झालेली नसेल त्यावेळेस. अशा वेळी ज्यावेळेस तो निसर्गाचे चमत्कार पाहत असे त्यावेळेस तो भीतीने गर्भगडीत होऊन जात असे. म्हणजे निसर्गाचे चमत्कार त्याच्या मनातील विकारांना प्रभावित करीत असत. मनुष्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत. जवळपास 33-34 अशा प्रकारचे ते विकार आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात भयंकर प्रभावित असलेला जो विकार आहे तो आहे भीती. माझ्या व्याख्यानात माझे वाक्य मी नेहमी सांगत असतो की मनुष्य सर्वात प्रभावित जर होत असेल तर तो भीतीने होतो, त्यानंतर तो कामाने होतो, आणि त्यानंतर तो स्वार्थाने होतो, आणि त्यानंतर तो कामाने होतो. ज्यावेळेस मनुष्याला आपल्या प्राण्याची भीती येऊन पडते त्यावेळेस त्याची बुद्धी काम करत नाही, आणि मग अशा वेळेस तो अशा प्रकारच्या चमत्काराला भीत असतो. जंगलामध्ये ज्यावेळेस झाडावर झाडे घासून आग लागत असे, मुसळधार वर्षा कोसळत असे, हिंस्र पशु पाळीव पशूंना फाडून खात असत, आणि त्यामध्ये हिंस्र पशूच्या तुलनेत तर मनुष्य कमजोर होताच, परंतु काही पाळीव पशूंच्या तुलनेत देखील तो कमजोर होता. अशा वेळेस त्याला ज्यावेळेस जीवाची भीती येऊन पडत असे त्यावेळेस त्याने काही मान्यता आपल्या मनामध्ये निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात, आणि त्यामधूनच मग साधारणपणे देवाची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. त्याने त्यातून काही श्रद्धांना जन्म दिला, काही संकेतांना जन्म दिला, रूढींना जन्म दिला, वगैरे वगैरे वगैरे. परंतु या मान्यतांवर आधारलेल्या इतिहासामध्ये सत्याचा लवलेश देखील नसतो. सत्यापासून तो कोस दूर असतो. दुसऱ्या प्रकारचा इतिहास आहे लिखित स्वरूपात असलेला इतिहास. हा लेखकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. लेखकाची मानसिकता ज्या प्रकारची असेल त्या प्रकारे तो इतिहासाची घडण करत असतो. प्रत्यक्षात इतिहासात काही घडलेला असो, लेखकाच्या मनामध्ये त्याला जे दाखवायचं असेल तेच दाखवण्याचा तो प्रयत्न लिखित स्वरूपात करत असतो. आणि म्हणून लिखित स्वरूपाच्या इतिहासात देखील सत्यतेचा सत्यांश जो आहे हा अतिशय कमी असतो.
त्यामध्ये फारसं सत्य असतंच याची शक्यता फार कमी असते. आणि म्हणून मग इतिहास लेखनाचा जो तिसरा प्रकार आहे तो आहे पुरातत्वीय अवशेषांवरून, पुराव्यांवरून उपलब्ध असलेला इतिहास. आणि हा इतिहास मात्र सत्याच्या जवळपास अतिशय जवळ असतो. जवळपास नाही, अतिशय जवळ असतो. जवळपास ते सत्यच असतं. आणि अशा प्रकारे 3 पद्धती आहेत इतिहास लेखनाच्या. भारत आपला देश जर सोडला तर इतिहास हा इतर देशांमध्ये जशाच्या तसा लिहिला गेला असं आपण थोडंफार म्हणू शकतो. परंतु भारतामध्ये मात्र अशा प्रकारे म्हणणं हे धारिष्ट्याचं ठरेल. भारत देशामध्ये इतिहास हा जो लिहिला गेला हा विशिष्ट प्रकारच्या संकुचित मानसिकतेच्या दृष्टीतून तो लिहिला गेला. आणि आज त्याच इतिहासाचा गाजावाजा जास्त होत आहे. आणि अशा प्रकारच्या इतिहासातून जी तथ्य आपल्या समोर येतात, या तथ्यांमुळे आपली जी बुद्धी आहे ही संभ्रमित होऊन जाते. म्हणून मग अशोकाचे पूर्वज कोण? मौर्य वंशाची उत्पत्ती मोरादासीपासून झाली आहे का, की मोरापासून झाली आहे? कशापासून झालेली आहे? सम्राट चंद्रगुप्त जैन होते की बौद्ध होते की हिंदू होते की ब्राह्मण होते? यामध्ये जास्तीत जास्त धुमाकूळ घातला आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनी. अर्धवट अभ्यासावरून तयार केलेले व्हिडिओ तुमच्या आमच्या मनामध्ये सत्य कमी आणि संभ्रम जास्त पोहोचवत असतात. ही व्हिडिओ खऱ्या अभ्यासकाने पाहूच नये, कारण त्याच्यामध्ये सत्यांश फार कमी लपलेला असतो. आणि म्हणून आपल्याला इतिहासाच्या पुस्तकाचं, आणि तेही प्रामाणिक पुस्तकाचं अध्ययन केलं तरच आपल्या हाती थोडाफार खरा इतिहास लागण्याची शक्यता असते. भारतामध्ये ज्यावेळेस आपण इतिहासाचा शोध घ्यायला जातो त्यावेळेस हा इतिहास आपल्याला सिंधू संस्कृतीच्या पासून पुढे आजपर्यंतचा पाहायला मिळतो. आता सिंधू संस्कृती जी आहे ही संस्कृती साधारण इसवी सनापूर्वी 3250 ते इसवी सन पूर्व 2000च्या काळामध्ये अस्तित्वात होती, असा इतिहासकारांचा मानस आहे, एक अनुमान आहे त्यांचा. आणि बरेच असे इतिहासकार यावर एकमत आहेत. सर जॉन मार्शल सारख्या इतिहासकारांनी सिंधू संस्कृतीचा काळ 3250 इसवी सन पूर्व असा सांगितला. तर फादर हेरॉस नावाचा दुसरा इतिहासकार आहे, तो असं म्हणतो की सिंधू संस्कृतीचा इतिहास हा 5000 वर्षापासूनचा आहे. मार्टिमोल व्हिलर हा एक इतिहासकार आहे, तो असं म्हणतो की 2500 इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1500 हा सिंधू संस्कृतीचा काळ आहे. परंतु सर्व इतिहासकार 3250 ते 2000 या दरम्यानच्या काळावर एकमत झालेले आहेत. म्हणजे आज आपल्याला साधारणपणे असं सांगता येईल की सिंधू संस्कृती ही 3200 वर्षापूर्वीपासून आज तागायत म्हणजे 2000 वर्षापर्यंत अस्तित्वात होती. आता या सिंधू संस्कृतीचे निर्माते कोण होते? ती आर्याची संस्कृती होती का? तर यावर इतिहासकारांचं एकमत नाहीये. कारण आर्याच्या संस्कृतीमध्ये आणि सिंधू संस्कृतींच्या मध्ये साम्य कमी आहे आणि भेद फार जास्त आहेत. मग गार्डन चाइल्ड नावाचा एक इतिहासकार आहे, तो असं म्हणतो की सुमेरियन लोक हे सिंधू संस्कृतीचे निर्माते होते. परंतु सर्व इतिहासकारांनी त्याचं हे मत धुडकावून लावलेलं आहे. राखालदास बॅनर्जी आणि मार्टिमोल व्हिलर या इतिहासकारांच्या मते द्रविड संस्कृती ही सिंधूंची संस्कृती होती. परंतु हे देखील पूर्णपणे सत्य नाही.
हे देखील पूर्णपणे सत्य नाही. आणि म्हणून आज इतिहासामध्ये संशोधनास भरपूर वाव निर्माण झालेला आहे. सिंधू संस्कृतीची लिपी अद्यापपर्यंत वाचली गेली नाही. ज्या दिवशी ती वाचली जाईल त्या दिवशी आपल्याला सिंधू संस्कृतीचा इतिहास कळेल. परंतु काही प्रामाणिक संशोधक, विशेषतः विदेशी संशोधक, या लोकांनी भारतात येऊन जे अध्ययन केलं ऐतिहासिक स्थळांचं आणि त्यातून त्यांनी जी ग्रंथ लिहिलीत, या ग्रंथांचा आधार घेऊन साधारणपणे सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आता या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण असा होतो की सिंधू संस्कृतीमध्ये अस्तित्वात असलेला धर्म कोणता? किंवा आपल्याला हा प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाने असाही म्हणता येईल की सिंधू संस्कृतीमध्ये धर्म अस्तित्वात होता का, आणि होता तर कोणता होता? तर साधारणपणे या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे. याचं कारण असं की सिंधू संस्कृतीमध्ये ज्या आपल्याला सापडलेले आहेत अगदी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, साधारणपणे 6 इंच, 8 इंच, 10 इंच अशा छोट्या छोट्या प्रमाणातल्या त्या मूर्त्या आहेत. काही नाणी सापडलेली आहेत, स्वस्तिक चिन्ह सापडलेलं आहे, 6 आऱ्यांचं धम्मचक्र देखील सापडलेलं आहे, पिंपळाचं पान सापडलेलं आहे, त्रिशूल सापडलेलं आहे, ज्याला हिंदू लोक त्रिशूल म्हणतात, खरं ते त्रिशील होते, 3 शील होते, त्याला यांनी त्रिशील वरून त्रिशूल केलेलं आहे. असो, तर सिंधू संस्कृतीचं आपल्याला अध्ययन करताना किंवा प्राचीन भारताच्या इतिहासाचं अध्ययन करताना या देशामध्ये असलेल्या संस्कृतीपैकी प्रमुख संस्कृती कोणती आणि कोणती संस्कृती ही जास्त प्राचीन आहे हे पहिल्यांदा ठरवावं लागेल. त्याच वेळेस आपल्याला सम्राट अशोकांच्या पूर्वजांचं खरं चित्र पाहायला मिळेल. मग आता भारतामध्ये प्रामुख्याने 2च संस्कृती महत्वाच्या आहेत, एक हिंदू संस्कृती आणि दुसरी बौद्ध संस्कृती. आता या दोन्ही संस्कृतींची तुलना करताना कोणती संस्कृती ही जास्त प्राचीन आहे हे आपल्याला काही मुद्द्यांवरून ठरवायचं आहे आणि ते ठरवण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करणार आहोत या व्याख्यानामध्ये. तर मुद्दा नंबर 1, हिंदू शब्द हा जास्त प्राचीन आहे की बौद्ध शब्द? कारण आपण भारतातील संस्कृतीचं अध्ययन करीत आहोत आणि जी संस्कृती प्राचीन असेल तिचाच प्रभाव सम्राट अशोकांच्या पूर्वजावर असणार आहे हे लक्षात घ्या. तर या मुद्दा नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहोत की कोणता शब्द हा जास्त प्राचीन आहे, हिंदू शब्द प्राचीन आहे की बौद्ध शब्द प्राचीन आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पहिल्यांदा विचारात घ्यायची आहे की भारताचं नाव हे काय? भारताचं नाव कोणतं आहे? हिंदू धर्मग्रंथामध्ये भारताची 12 नावं दिलेली आहेत. त्या 12 नावांचा उल्लेख आपण करणार नाही, परंतु कारण ती फेक नावं आहेत ही मात्र आपल्याला निश्चितपणे समजून घ्यायचं आहे. भारताचं जे खरं नाव आहे हे नाव आपल्याला ह्युएन संघाची जी भारत यात्रा त्यांनी 5व्या शतकात केली होती आणि त्याने जो ग्रंथ लिहिला, ह्युएन संघाने इथून गेल्यानंतर ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये ह्युएन संघाने भारताचं प्राचीन नाव
शिंटू सांगितलेलं आहे. भारताचं जुनं नाव आहे शिंटू आहे आणि काही ठिकाणी भारताच्या नावाचा उल्लेख हिंताव असाही होतोय. आता शिंटू या शब्दावरून आपल्याला सिंधू या शब्दाचं रूप ध्वनित होतं आणि हिंताव या शब्दावरून हिनयान या शब्दाचं रूप ध्वनित होतं. परंतु त्यानंतर ह्युएनत्सांग आपल्या ग्रंथामध्ये असं म्हणतो की जरी प्राचीन काळात भारताचं नाव शिंटू असेल किंवा हिंताव असेल तरी सध्या त्याचं शुद्ध उच्चारण इंतू असं आहे. इंतू म्हणजे आपल्या भारताला पूर्वी इंतू असं म्हणत असत. आता इंतू या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत होतो चंद्र, चंद्रमा. चंद्रांच्या अनेक नावापैकी एक नाव. आणि म्हणून आपल्याला भारताची नावं सध्या काहीही असली तरी भारताचं प्राचीन नाव हे इंतू आहे हे इथे समजून घ्यायचं आहे. चीनी भाषेमध्ये जरी इंतू या शब्दाचा अर्थ चंद्रमा होत असेल आणि चंद्राच्या अनेक नावापैकी ते एक असेल तरी आर्यांनी भारताला जी 12 नावं दिलेली आहेत त्यामध्येही या नावाचा उल्लेख होतो आहे. 11व्या शतकामध्ये अल-बरुनी नावाचा एक फारसी संशोधक भारतात आला आणि त्याने आपल्या पुस्तकात वारंवार उच्चारण केलंय हिंदू या नावाचं. 11व्या शतकाच्या पूर्वी हिंदू हा शब्द भारतीयांच्या कुठल्याही प्रकारच्या साहित्यात उपलब्ध नव्हता. या शब्दाचा कुठेही उल्लेख शिलालेखात झाला नाही, स्तंभलेखात झाला नाही, गिरीलेखात झाला नाही, कुठल्याही प्रकारच्या ताम्रपत्रात झाला नाही, भोजपत्रात झालेला नाही. म्हणजे हिंदू हा शब्द 11व्या शतकानंतर अल-बेरुनींनी येथील लोकांसाठी तो वापरला. हा शब्द 15व्या शतकात महम्मद तगलकाच्या पदरी असलेल्या जलालुद्दीन रुमी नावाच्या एका मुसलमान कवीने देखील भारतीयांना उद्देशून वापरला. 11वं शतक आणि 15वं शतक या दोन शतकांमध्ये अल-बेरुनी आणि जलालुद्दीन रुमी या दोन लोकांनी भारतीय लोकांसाठी वापरलेला हिंदू हा शब्द आहे जो 11व्या शतकानंतर प्रचारित झालेला आहे आणि त्याचा उल्लेख त्यानंतरच होतोय, त्याच्यापूर्वी कुठेही होत नाही. परंतु बुद्ध या शब्दाचा जो उल्लेख आहे हा 11व्या शतकाच्याही पूर्वी अगदी सिंधू संस्कृतीपासून देखील जरी म्हटलं आपण तरी बुद्ध या शब्दाचा उल्लेख वारंवार होत आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखात तर तो आलेलाच आहे. परंतु सम्राट अशोकाच्या पूर्वीही भगवान बुद्धांच्या काळामध्ये प्रसेनजित राजाने जे काही लेख लिहिले होते त्या लेखात देखील बौद्ध हा शब्द आलेला आहे. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की बौद्ध हा शब्द हिंदू या शब्दापेक्षा जुना आहे. नंतरचा दुसरा मुद्दा असा येतोय की ब्राह्मण मग म्हणतील की आमचा धर्म हिंदू नाहीये, आमचा धर्म सनातन धर्म आहे. तर मग सनातन या शब्दाचा अर्थ धर्मवाचक नाही. सनातन हा शब्द गुणवाचक आहे. सनातन म्हणजे अतिशय जुना, प्राचीन, पुराणा वगैरे वगैरे वगैरे. मग कोणता धर्म इथे जुना आहे किंवा प्राचीन आहे? तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की वैदिक धर्म किंवा ब्राह्मण धर्म किंवा ज्याला हे लोक सनातन धर्म असं म्हणतात
हा धर्म भगवान बुद्धांच्या धर्मानंतर अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे की हिंदू शब्द पूर्वी की बौद्ध पूर्वी, या ठिकाणी हिंदू शब्द हा जास्त अर्वाचीन आहे, त्याच्यापेक्षा जुना बौद्ध शब्द आहे. हिंदू शब्दाचं उच्चारण 11व्या शतकानंतर झालेलं आहे. त्याचप्रमाणे हिंदू या धर्माचा उल्लेख जरी ब्राह्मण धर्म किंवा सनातन धर्म म्हणून होत असेल किंवा ते करत असतील, तरी भारताचा प्राचीन धर्म जर सनातन असेल तर तो हिंदू धर्म नाही, तो हिंदू धर्म होऊ शकत नाही. याचं कारण हिंदू धर्माची कोणतीही प्रतीक सिंधू संस्कृतीपासून तो 11व्या शतकापर्यंत मिळत नाहीत, ज्याप्रमाणे बौद्ध धर्माची मिळतात. आता अलीकडे पाकिस्तानमध्ये एक फार मोठं स्तूप मिळालेलं आहे. या स्तूपाला पूर्वी शिवलिंग म्हणून प्रचारित केलं जात असे, परंतु शिवलिंग म्हणून त्या स्तूपाचं ज्यावेळेस उत्खनन पुरातत्वीय खात्याच्या लोकांनी केलं, त्यावेळेस त्यांना शिवलिंगांच्या खाली अनेक बुद्ध मूर्त्या आणि अनेक छोटी छोटी स्तूप मिळाली. आणि सगळे ब्राह्मण इतिहासकार मग भयग्रस्त झालेत, आश्चर्यचकित झालेत. या स्तूपाचा साधारणतः त्यांनी काल ठरवलाय कार्बन डेटा पद्धतीने. कारण 0 वर्षापासून ते 60,000 वर्षापर्यंतचा जो काळ ठरवायचा असतो तो कार्बन डेटा पद्धतीने ठरवायचा असतो. तर हे स्तूप आजपासून 4100 वर्षापूर्वी निर्माण झालेलं होतं. आणि तुम्हाला या ठिकाणी हे सांगताना मला आनंद होईल की आजपासून 4100 वर्षापूर्वी या देशामध्ये सिंधू संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याही वेळेस स्तूप अस्तित्वात होते, हे लक्षात घ्या. कारण या स्तूपाचा काळ त्यांनी आता कार्बन डेटा पद्धतीने ठरवलेला आहे 4100 वर्ष. याही जर पद्धतीने आपण पाहिलं तर हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्म अतिशय प्राचीन धर्म आहे आणि साधारणपणे सिंधू संस्कृतीच्या काळापासून तो चालत आलेला आहे. आणि त्याचमुळे बौद्ध धर्म सनातन धर्म असं म्हणतात. तिसरा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की धम्म शब्द जुना आहे की धर्म शब्द जुना आहे. धम्म शब्द हा शब्द अनेक ठिकाणी लक्षावधी वेळेस शिलालेखामध्ये म्हणा, स्तंभलेखामध्ये म्हणा, लेण्यांमध्ये म्हणा, गिरीलेखांमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये साधारणपणे 5व्या शतकापर्यंत 8व्या शतकापर्यंत जी 70 पेक्षा अधिक विद्यापीठं अस्तित्वात होती तक्षशिला विद्यापीठापासून, त्यांच्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये लक्षावधीपेक्षा अनेकदा या बौद्ध या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आणि धम्मा या शब्दाचा देखील उल्लेख झालेला आहे. धर्म शब्द जर पाली भाषेत आपण लिहितो म्हटलं तर धर्म शब्दाला पाली भाषेत लिहिल्या जाऊ शकत नाही. याचं कारण असं की पाली भाषेमध्ये अर्धा र नाही, र आहे पण अर्धा र नाही. उदाहरणार्थ कर्म आहे, अर्धा र, विसर्ग. पाली भाषेत त्याला आपण कम्म म्हणतो. वर्गाला वग्ग म्हणतो, धर्माला धम्म म्हणतो. असे अनेक शब्द आहेत की ज्या ठिकाणी अर्धा र येतो, विसर्ग होतो. तो शब्द ब्राह्मण साहित्यात सापडतो. अर्धा र ब्राह्मण साहित्यात तुम्हाला सापडेल, परंतु अर्धा र मात्र पाली भाषेत सापडणार नाही. त्यामुळे देखील
ब्राह्मण धर्म म्हणा किंवा सनातन धर्म म्हणा, हा बौद्ध धर्मापेक्षा प्राचीन होऊ शकत नाही. कारण ब्राह्मण धर्मामध्ये ब्र हा जो शब्द आहे, तर ब्राह्मण हा शब्दच 8व्या शतकानंतर या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ब्र हा शब्द तुम्हाला देवनागरी लिपीत पाहायला आढळेल. देवनागरी लिपी, ज्या लिपीला पूर्वी नागरी लिपी म्हणत असतात, 8व्या 9व्या आणि 10व्या शतकामध्ये या लिपीला नाव होतं नागरी लिपी. आणि 11व्या शतकामध्ये देव हा शब्द त्या लिपीच्या नावात घुसडला गेला आणि त्याचं नाव झालं देवनागरी लिपी. तर देवनागरी लिपीमध्ये ब्राह्मण हा शब्द आढळतो. पाली भाषेमध्ये बमण हा शब्द आहे, ब्राह्मण हा शब्द नाहीये. बमण आणि समण हे दोन शब्द पाली भाषेमध्ये आपल्याला आढळतात. परंतु बमण म्हणजे ब्राह्मण नाही, हे लक्षात घ्या. बमण म्हणजे ब्राह्मण नाही. तुम्ही पहा, धम्म हा शब्द आपण जर घेतला तर याला इतिहास आहे, याचे पुरातत्वीय आपल्याला पुरावे मिळतात. आलेखामध्ये हा शब्द मिळतो, स्तंभलेखात मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळतो. परंतु धर्म हा शब्द कुठल्याही प्रकारच्या शिलालेखात मिळणार नाही, स्तंभलेखात मिळणार नाही. हिंदू धर्म म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा धर्म म्हणा किंवा धर्मासाठी धर्म म्हणा किंवा धर्मयुद्ध म्हणा, हे जे अर्ध्या विसर्गाचे, रच्या अर्ध्या विसर्गाचे जे शब्द आहेत, हे तुम्हाला पाली लिपीमध्ये अजिबात मिळणार नाही. त्या ठिकाणी धम्म हा शब्द मिळेल. आणि साधारणपणे 8व्या शतकानंतर नागरी लिपीचा ज्यावेळेस विकास झाला, त्यावेळेस धम्म या शब्दाचा विकृत स्वरूप धर्म केलं गेलं. आणि म्हणून धम्म हा शब्द देखील धर्म या शब्दापेक्षा जास्त प्राचीन आहे. मग नंतर आपण असं चौथा आपण मुद्दा पाहू की ब्राह्मण शब्द जुना आहे की बुद्ध शब्द जुना आहे. तर ईसापूर्व बुद्ध शब्द तर अनेक शिलालेखात मिळतो, परंतु ब्राह्मण शब्द कुठेच मिळत नाही. पुष्यमित्र शृंग, ज्याने प्रतिक्रांती केली, याने देखील स्वतःला कुठेही ब्राह्मण म्हटलेलं नाही. त्याने स्वतःला कुठेही क्षत्रिय म्हटलेलं नाही, ज्याचा ब्राह्मण गाजावाजा करतात. उलट ब्राह्मणाने पुष्यमित्र शृंगाला काही ठिकाणी ब्राह्मण म्हटलं आहे, काही ठिकाणी क्षत्रिय म्हटलं आहे, तर अनेक ठिकाणी शूद्र म्हटलेलं आहे, अनार्य म्हटलेलं आहे. इसवी सनापूर्वी साधारणतः 310 वर्षापूर्वी मेगॅस्थेनिस भारतामध्ये आला होता. त्याने इंडिका ग्रंथ लिहिला. इंडिका ग्रंथाला सध्या कुठेच तो मिळत नाही, परंतु इंडिका ग्रंथावर ज्या लोकांनी समीक्षात्मक ग्रंथ लिहिले, टीकात्मक ग्रंथ लिहिले, ते मात्र उपलब्ध आहेत. या ग्रंथामध्ये देखील मेगॅस्थेनिसने येथील विद्वान वर्ग हा जो होता त्याला बमन आणि समन असं म्हटलेलं आहे. कारण मेगॅस्थेनिसच्या वेळेस भारतावर सम्राट चंद्रगुप्ताचं राज्य होतं आणि चंद्रगुप्ताच्या एकंदर राजकीय कारकिर्दीचं अवलोकन करीत असताना मेगॅस्थेनिसला या ठिकाणी प्रामुख्याने 4 प्रकारची माणसं मिळालीत. 4 वर्गात मोडणारे लोक मिळालेत. त्यातला पहिला वर्ग होता फिलॉसॉफरचा वर्ग. फिलॉसॉफर हा वर्ग कुठेही अतिशय कमी प्रमाणात असतो. प्रत्येक जातीत म्हणा, प्रत्येक समूहात म्हणा किंवा प्रत्येक धर्मात म्हणा, फिलॉसॉफर किंवा विद्वान हा जो वर्ग असतो, हा त्याच्या एकूण संख्येच्या 2% असतो. आणि तो जगात सर्वत्र तुम्हाला आढळेल. भारतातच तो आढळेल असं नाही, जगात सगळीकडे
या वर्गाचं प्रमाण 2% अधिक आढळत नाही. त्यानंतर मग त्याने जे या देशातील लोकांचं वर्गीकरण ते फार वेगवेगळे आहे. मग कोणी त्यामध्ये सुतारकाम करणार आहे, म्हणजे शिल्पकार आहेत, कोणी राजदरबारी काम करणारे आहेत, ते वेगळे आहेत, ते त्याचा आपला संबंध नाही. परंतु त्याने देखील आपल्या फिलॉसॉफर या वर्गवारीमध्ये येथील विद्वानांचा उल्लेख बमण आणि समण असाच केलाय, ब्राह्मण म्हणून नाही केलाय. म्हणजे ब्राह्मण शब्द त्यावेळेस अस्तित्वातच नव्हता आणि मेगॅस्थेनिसला तो माहीतच नव्हता, तर तो लिहिणार कसा? त्याला फक्त बमण हा शब्द माहीत होता. इंग्रजीमध्ये त्याने लिहिलं ब्रेचमॅन आणि सरमॅन. हिंदीमध्ये त्याने बमणला लिहिलं ब्रेचमॅन आणि श्रमण या शब्दाला लिहिलं सरमॅन. असो, तो काही भाग नाही. तर या ठिकाणी देखील आपल्याला ब्राह्मण शब्द हा बौद्ध शब्दापेक्षा जुना आहे असं कुठेच दिसत नाही. बौद्ध हा शब्द जुना आहे आणि त्यामुळे भारतातील संस्कृती ही मेगॅस्थेनिसच्या येईपर्यंत तरी बौद्ध संस्कृती होती असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या पिढीमध्ये सम्राट अशोक आले, चंद्रगुप्तानंतरच्या, म्हणजे मेगॅस्थेनिस नंतर. त्यांनी सुद्धा, सम्राट अशोकांनी सुद्धा आपल्या शिलालेखामध्ये ब्राह्मण हा शब्द कुठेच वापरलेला नाहीये. तिथे बमण आणि समण असा शब्द दिसेल, कारण ब्राह्मण हा शब्द धम्मलिपीमध्ये लिहिला जाऊ शकत नाही. धम्मलिपी, ज्याला ब्राह्मणांनी नंतर ब्राह्मी लिपी म्हटलं, वस्तुतः ती धम्मलिपी आहे, परंतु 10व्या शतकानंतर धम्मलिपीला ब्राह्मी लिपी म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. आणि म्हणूनच याही ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की धम्म हा शब्द देखील धर्मापेक्षा जास्त जुना आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ब्राह्मणी संस्कृतीपेक्षा बौद्ध संस्कृती ही जास्त जुनी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाहायची आहे की ब्राह्मण किंवा ब्राह्मणी ग्रंथ आणि बौद्ध ग्रंथ यामध्ये काय जुनं आहे, कोणते जास्त जुनं आहे? तर या ठिकाणी देखील आपल्याला असं दिसून येईल की ब्राह्मणी व्यवस्था जी आहे किंवा ब्राह्मणी जे ग्रंथ आहेत, ऋग्वेद वगैरे वगैरे, सामवेद, अथर्व वेद, जे काही आहेत ते त्यांचे त्यामध्ये आपल्याला पढायचं नाही. हे सगळे वेद जे आहेत हे सगळे साधारणतः 11व्या शतकानंतर लिहिले गेलेले आहेत. म्हणजे जेव्हा देवनागरी लिपींचा शोध लावला गेला आणि पाली आणि प्राकृत भाषेवर संस्कार करून त्याचं रूपांतर संस्कृत भाषेत ज्यावेळेस करण्यात आलं, पाली आणि प्राकृतचं रूपांतर ज्यावेळेस संस्कृत भाषेत करण्यात आलं, त्यावेळेस वेदांची निर्मिती झाली. कारण पाली भाषेमध्ये ऋषीचा ऋ, औ, शहामृगाचा श, धनुष्याचा श, क्षत्रियाचा क्ष, क्षत्रियातील त्र आणि ज्ञानातील ज्ञ, म्हणजे ऋ, औ, श, श, क्ष, त्र आणि ज्ञ ही व्यंजनं तुम्हाला पाली भाषेमध्ये चुकूनही सापडणार नाहीत. त्यामध्ये चंद्रबिंदू मिळणार नाही, विसर्ग मिळणार नाही किंवा हलंत मिळणार नाही. ही शब्द 10व्या शतकाआधी कुठेही अस्तित्वात नव्हती. मग ऋ हा शब्द जर अस्तित्वात नव्हता तर ऋग्वेद हे निर्माण झालं कधी? ऋ हा शब्द जर अस्तित्वात नाही तर ऋ हा शब्द म्हणजे ऋग्वेद हे निर्माण झालं कधी? निश्चितपणे देवनागरीमध्ये ब्राह्मणांचे सर्व ग्रंथ मिळतात आणि म्हणून हे सर्वच्या सर्व ग्रंथ 10व्या शतकानंतरचे आहेत हे या ठिकाणी सिद्ध होतं. आणि म्हणून युनेस्कोमध्ये ज्यावेळेस ब्राह्मणी ग्रंथातील ऋग्वेदांची सर्वात प्राचीन म्हणजे ज्याला म्हणू आपण एक भोजपत्र
त्या ठिकाणी सादर केलं गेलं आणि ज्यामध्ये दावा असा केला गेला की हे 3,500 वर्षापूर्वीचे आहे किंवा 3200 वर्षापूर्वीचे आहे. त्या भोजपत्राचं नॉमिनेशन ज्यावेळेस झालं तर त्याचा पुरावा जो त्या ठिकाणी देण्यात आला हा 1464 एडीचा आहे. म्हणजे इसवी सन 1464 मध्ये ऋग्वेदाची सर्वात प्राचीन अशी एक भोजपत्रावरील कॉपी मिळाली, असं एक पेज मिळालं. आणि आमचा सर्वात जुना ग्रंथ म्हणून ज्याचा दावा केला गेला की तो 3,500 वर्षापूर्वीचा आहे, प्रत्यक्षात त्याची सर्वात जुनी कॉपी ही इसवी सन 1464 एडी मधील मिळाली. ती सादर करण्यात आलेली आहे युनेस्कोच्या नॉमिनेशन मध्ये. त्या भोजपत्राचं आताचं वय साधारणतः 550 ते 6 वर्ष असेल. म्हणजे या ठिकाणी देखील आपल्याला असं सिद्ध करता येऊ शकतं की ऋग्वेद हा देखील अतिशय अलीकडचा आहे. कारण बौद्ध धर्मग्रंथ ही याच्यापेक्षा कितीतरी जुनी आहेत. 11व्या शतकात अल्बरुनी ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेस स्पष्टपणे त्याने म्हटलं होतं की त्याच्या आगमनापर्यंत म्हणजे अल्बरुनीच्या आगमनापर्यंत त्याला भारतामध्ये ऋग्वेद नावाचा कुठेही ग्रंथ मिळालेला नाही आणि कोणत्याही ब्राह्मणाने तो लिहिला नाही. म्हणजे 11व्या शतकापर्यंत ऋग्वेद हा लिहिला गेलाच नव्हता. उलट ब्राह्मण काहीही लिहिण्यास मनाई करत असत. वेद जर फार जुना असेल तर सम्राट अशोकाच्या शिलालेखात कुठेही वेदांचा उल्लेख नाही किंवा वेदांवर भाष्य नाही. ब्राह्मणांकडे कुठलाही पुरातत्वीय पुरावा नाहीये की त्यांचा ऋग्वेद फार प्राचीन आहे किंवा जुना आहे. या ठिकाणी देखील बुद्ध संस्कृती ही ब्राह्मण संस्कृतीपेक्षा फार जुनी आहे हे सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे सम्राट चंद्रगुप्त हा जैन होता की ब्राह्मण होता की अन्य कोणी होता हे आपल्याला या सर्व मुद्द्यांवरून ठरवता येऊ शकतं. कारण जी संस्कृती सगळ्यात जास्त प्राचीन असेल तिचाच प्रभाव सम्राट चंद्रगुप्तांवर असेल हे कोणी मान्य करेल. यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नाहीये. आणि म्हणून 11व्या शतकामध्ये अल्बरुनीने ज्यावेळेस इथे पाहिलं हिंदुस्थान भारतामध्ये येऊन त्यावेळेस त्याला ऋग्वेद कुठेही आढळला नाही. भारतामध्ये कोणत्याही ब्राह्मणाने तो लिहिलेला नव्हता. कारण ऋग्वेदातील ऋ हा शब्दच त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. मग ऋग्वेदाचं लिखाण करणारा ऋषी हा शब्द कसा त्यांनी लिहिला असेल. भाषा आणि लिपीचा शब्द तर काय आधार जो असतो हा शब्दच असतो. कुठल्याही भाषेचा आणि लिपीचा आधार हा शब्द असतो. तोच जर अस्तित्वात नसेल तर तुमचे ग्रंथ अस्तित्वात कसे येऊ शकतील. आणि म्हणून यावरून ऋग्वेद हा 10व्या-11व्या शतकामध्ये निर्माण झाला हे सिद्ध होतं. दुसऱ्या मुद्दा एक पुन्हा आपल्याला लक्षात घेता येईल भाषेवरून की भाषा ही कोणती जुनी आहे, पाली आहे की संस्कृत आहे. तुम्हाला आढळेल की पाली भाषेमध्ये शेकडो धम्मलेख अस्तित्वात आढळलेले तुम्हाला दिसून येतील. परंतु संस्कृत भाषेमधील शिलालेख तुम्हाला आजपर्यंत कुठेही आढळलेला दिसून येणार नाही. आणि म्हणून देवनागरी लिपी ही जी आहे हीच मुळात ज्यावेळेस 8व्या-9व्या शतकात निर्माण झाली आहे त्यावेळेस संस्कृत मधील जे लिखाण आहे हे लिखाण साधारणपणे 8व्या-9व्या शतकानंतरचं आहे किंवा 10व्या शतकानंतरचं आहे. परंतु पाली प्राकृत या भाषेमध्ये आणि जी काही ग्रंथ निर्माण झाली आहेत ही तुम्हाला फार आधीची प्राचीन ग्रंथ आता लक्षावधी ग्रंथ तुम्हाला मिळतील बौद्ध साहित्यातील. कारण साधारणपणे सम्राट अशोकाच्या काळातच जवळपास 70 पेक्षा अधिक युनिव्हर्सिटी भारतामध्ये होत्या आणि या युनिव्हर्सिटीमध्ये सर्व प्रकारे जवळपास लक्षावधी ग्रंथ होते. तर हे सगळं साहित्य तुम्हाला ब्राह्मणी साहित्याच्या पूर्वी फार जुनं साहित्य असलेलं आढळून येईल. आणि म्हणून याचा उल्लेख तुम्हाला
राजीव पटेलांनी एक पुस्तक लिहिलं आहे, ज्या पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे भ्रम का पुलिंदा. या पुस्तकामध्ये संपूर्णपणे या पाली आणि संस्कृत विषयीचे पुरावे मिळतील. राजीव पटेल असं म्हणतो की पाली ही अतिशय प्राचीन भाषा आहे, सिंधू संस्कृतीपासून ती चालत आलेली येथील मूल निवासी लोकांची भाषा आहे. तर संस्कृत ही अतिशय अद्यावत भाषा आहे. असो, या ठिकाणी मूर्त्यांचा जर आपण उल्लेख केला तर सिंधू संस्कृतीत मिळालेल्या मूर्त्या ह्या अतिशय छोट्या छोट्या आहेत. या मूर्त्या मध्ये सर्व जी काही वैशिष्ट्ये आहेत या मूर्त्यांची ही जवळपास बौद्ध धर्मांच्या संस्कृतीशी मिळती जुळती आहेत. उदाहरणार्थ आपण बघू की सिंधू घाटीमध्ये जे काही आतापर्यंत आपल्याला म्हणजे त्यांचे अवशेष मिळालेले आहेत, तर सिंधू घाटीमध्ये ज्या प्रकारचे कपडे भंतेजी तत्कालीन लोक टाकत असत, सिंधू संस्कृतीतील लोक ज्या प्रकारे कपडे टाकण्याची त्यांची पद्धत होती, तीच कपडे टाकण्याची पद्धत बौद्ध धर्माच्या संस्कृतीमध्ये आढळलेली आपल्याला दिसून येईल. भंतेजींचं चिवर हे त्याचं उदाहरण आहे. भगवान बुद्धांच्या कालावधीमध्ये जे पेहराव लोक करत असतात, जी वस्त्रभूषा ते करत असत, केशभूषा करीत असत, ही सिंधू संस्कृतीची वेशभूषा आणि केशभूषा होती. सिंधू संस्कृतीत सापडलेलं स्वस्तिक हे चिन्ह जसंच्या तसं बौद्ध धर्मामध्ये आपण घेतलेलं आहे. सिंधू संस्कृतीमध्ये स्तूप रचना केली जात होते. सिंधू संस्कृतीमध्ये स्तूप, आताच आपण एक उदाहरण घेतलं की 4100 वर्षापूर्वीचा एक स्तूप इथे आपल्याला पाकिस्तानामध्ये सध्या मिळालेला आहे. तर सिंधू संस्कृतीची जी स्तूप रचना आहे ही बौद्ध काळातही होती. पिंपळपान मिळालेलं आहे सिंधू संस्कृतीत. विटांचा आकार बौद्धांच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या विटा वापरल्या जात असतात त्या प्रकारे मिळालेला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये जे त्रिशील मिळालेलं आहे त्याचंच अपभ्रंश नंतर त्रिशूलामध्ये झालेला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये एक चित्र मिळालेलं आहे, पशुसोबत एक पुरुष ध्यानमग्न अवस्थेत बसलेला आहे आणि ध्यानमग्न अवस्थेत असलेला हा पुरुष निश्चितपणे पशु हत्येपासून तुम्हाला तो रोखतोय. पशुप्रेम त्याच्यातून ध्वनित होतं, प्राण्यांवरचं प्रेम. भगवान बुद्धांची एक पोच देखील पशूंच्या मध्ये बसलेली आपल्याला काही लेण्यांमध्ये आढळते. सिंधू संस्कृतीमध्ये 6 आऱ्यांचं धम्मचक्र होतं. भगवान बुद्धांनी त्यामध्ये 2 आरे वाढवून त्याचं अष्टशील केलं, म्हणजे 6 आऱ्यांचं धम्मचक्र हे देखील सिंधू संस्कृतीत होतं. तर बौद्ध संस्कृतीमध्ये त्याचं 8 आरे झालेत. म्हणजे ही जी 7-8 वैशिष्ट्ये आहेत ही सिंधू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतींची जवळपास समान आहेत. ब्राह्मण स्वतः कबूल करतात की ते मूर्तीपूजा 10व्या शतकानंतर करायला लागलेत म्हणून, आणि म्हणून ते असं म्हणतात. इथे असं आपल्याला म्हणता येतं की सिंधू संस्कृतीचा जो काळ आहे हा आणि बौद्ध संस्कृतीचा काळ हा ब्राह्मण संस्कृतीपेक्षा फार अधिक जुना आहे, प्राचीन आहे. मूर्तिकला ही सिंधू संस्कृतीची आणि बौद्ध संस्कृतीची देण आहे. आणि म्हणून त्यानंतरच्या ब्राह्मणांनी मात्र मूर्त्या ह्या 11व्या शतकानंतर बनवायला तयार केल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की हा देखील धर्म जो आहे हा अतिशय म्हणजे जुना धम्म आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मण धर्मापेक्षा. त्यानंतर अस्तित्वाचा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर बुद्ध केव्हापासून आहेत अस्तित्वात आणि ब्राह्मण हे केव्हापासून अस्तित्वात आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असा उल्लेख आढळून येईल की भगवान बुद्धांच्या पूर्वी देखील काही बुद्ध होऊन गेलेत. आता त्या बुद्धांचा फक्त उल्लेख आढळतो, त्यांचं कार्य कुठेही अस्तित्वात दिसत नाही. परंतु त्यांचे पुरातत्वीय
उल्लेख मात्र आढळतात. उदाहरणार्थ, फाहियान ज्यावेळेस भारतामध्ये आला होता त्यावेळेस त्याला विपस्सी बुद्धाचं स्मारक पाहता आलं नाही, कारण विपस्सी बुद्धाला कालकथित होऊन 1300 वर्ष होऊन गेली होती. आता फाहियान ज्यावेळेस भारतामध्ये आला ते शतक 5वे शतक आणि हे 1300 वर्ष म्हणजे जवळपास 1800 वर्षापूर्वीचा तो काळ होता. फाहियानच्या पूर्वी 1800 वर्षापूर्वी विपस्सी बुद्ध हे कालकथित झाले होते. परंतु ते विपस्सी बुद्धाचं स्मारक पाहू शकले नाही, परंतु त्यांनी 3 बुद्धांचं स्मारक मात्र पाहिले. आणि हे 3 बुद्ध होते कुकुसंद बुद्ध, कोणागमन बुद्ध, ज्याला पालीमध्ये कोडागमन असंही म्हणतात, आणि कश्यप बुद्ध. यांचे स्मारक आणि यांचे पुरावे अस्तित्वात आहेत. विपस्सी बुद्धाचा पुरातत्वीय पुरावा लिखित स्वरूपात भरहूतच्या स्तूपावर मिळतो, ज्यावर लिहिले आहे भगवतो विपस्सिनो बोधी. पहा, विपस्सी बुद्धाचा पुरातत्वीय पुरावा लिखित स्वरूपात भरहूतच्या स्तूपावर आपल्याला मिळतोय, ज्यावर लिहिलं आहे भगवतो विपस्सिनो बोधी. तर याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्धांच्या आधी देखील बुद्ध होऊन गेलेत. आज आपण डॉक्टर बाबासाहेबांना देखील बुद्धच मानतो, उलट त्यांना उत्क्रांत बुद्ध मानतो आपण. बुद्धांची निर्मिती ही कुठेही थांबत नाही, ती सदोदित सुरूच राहते. त्यामुळे परंतु संपूर्ण जगाने जे मान्य केलेले आहेत या 23-24 बुद्धांपैकी ते फक्त सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनाच मान्यता प्राप्त झालेले आहेत, बाकी नाही. तर हा जो भाग आहे हा देखील म्हणजे आपल्याला म्हणजे पूर्वी देखील बुद्ध झालेले आहेत आणि ते आर्यांच्या येण्यापूर्वी झालेले आहेत. म्हणजे सिंधू संस्कृती ही देखील थोड्याफार फरकाने बुद्धांची संस्कृती होती असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्यामध्ये साम्य जास्त आहे. आर्यांच्या संस्कृतीमध्ये साम्य कमी आहे आणि भेद जास्त आहेत. सिंधू संस्कृती आणि आर्यांच्या संस्कृतीमध्ये भेद जास्त आहेत, साम्य कमी आहे. तर या ठिकाणी देखील आपल्याला अस्तित्वाचा जर प्रश्न म्हणाल तर बुद्धांचं अस्तित्व हे फार आधीपासून होतं. ब्राह्मणांचं अस्तित्व हे 8व्या शतकानंतर निर्माण झालं. 8व्या शतकापर्यंत ब्राह्मणाला कोणतीही लिपी वाचता येत नव्हती आणि बोलताही लिहिता येत नव्हती. ते देखील पाली प्राकृतच बोलत असत. ब्राह्मणांनी सम्राट अशोकाने लिहिलेले कुठलेही शिलालेख वाचले नाहीत, ते वाचू शकले नाहीत. हे तर अलेक्झांडर कनिंगहॅम आणि सर्वात प्रमुख म्हणजे जेम्स प्रिन्सेप जर नसता आज तर आपल्याला एकही सम्राट अशोकाचा धम्मलेख समजून घेता आला नसता. जेम्स प्रिन्सेपची सर्वात मोठी आपल्याला देणगी आहे ही की त्याच्यामुळे आपल्याला सम्राट अशोकाचे शिलालेख वाचता आले, त्याचा अर्थ समजला. तर हा सगळा भाग आहे. त्यानंतर मग भगवान बुद्धांचं अस्तित्व हे देखील आर्यांच्या फार आधीचं आहे. ज्यावेळेस भगवान बुद्ध अस्तित्वात होते त्यांच्या अस्तित्वाचा कालावधी साधारणतः सिंधू संस्कृतीपासून आपल्याला दाखवता येतो. कारण भगवान बुद्धांच्या पूर्वी जर 23-24 बुद्ध होऊन गेलेत तर तो काळ निश्चितच सिंधू संस्कृतीपर्यंत पोहोचतो आणि म्हणून ती संस्कृती बुद्ध संस्कृतीच होती. त्यानंतर मग भारतामध्ये साधारणतः ब्राह्मणांनी जे काही मग त्यांचा 8व्या शतकानंतर ज्यावेळेस बौद्ध धर्माचा पूर्णपणे नाश झाला त्यानंतर मग देवनागरी लिपीचा या ठिकाणी म्हणजे निर्माण करण्यात आलं आणि देवनागरी लिपीमध्ये मग संस्कृत भाषेमधील ते सगळेच्या सगळे ग्रंथ लिहिण्यात आले. म्हणून ग्रंथाच्या माध्यमातून म्हणा, शब्दाच्या म्हणा किंवा अस्तित्वाच्या माध्यमातून म्हणा, कोणत्याही ठिकाणी ब्राह्मण हे भगवान बुद्धांच्या पेक्षा जास्त प्राचीन ठरत नाहीत. सामाजिक प्रभाव जर यांचा घेतला तर सामाजिक प्रभावामध्ये देखील ब्राह्मण यांचा सामाजिक प्रभाव कुठेही जनमानसावर असलेला दिसून येत नाही. उदाहरणार्थ 5व्या शतकात आलेला फाहियान घ्या किंवा 7व्या शतकात आलेला ह्युएनसांग घ्या किंवा इत्सिंग घ्या,
किंवा इंडिका ग्रंथ सुद्धा घ्या, यामध्ये ब्राह्मणांचा उल्लेख कुठेही आलेला नाही. जो उल्लेख आलेला आहे तो भगवान बुद्धांचाच आलेला आहे आणि त्यांच्या अनुयायांचा आलेला आहे, बौद्ध धर्मीयांचा आलेला आहे. 11व्या शतकातील अल्बरोनी देखील असंच म्हणतो की ब्राह्मणांची ग्रंथरचना ही जी आहे ती जास्तीत जास्त 1000 वर्षाच्या अलीकडील आहे, म्हणजे साधारणतः 11व्या 12व्या 13व्या शतकानंतरची आहे. तर आणि त्यानंतर तुम्ही पाहाल की ब्राह्मणांनी देखील बौद्ध धर्माच्या जातक कथेवरूनच त्यांचे अनेक पुराण आणि धम्मग्रंथ लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ दशरथ जातकावरून त्यांनी रामायणाची निर्मिती केली. साम जातक कथेवरून त्यांनी श्रावण कुमाराची कथा निर्माण केली. कण्व जातक कथेवरून त्यांनी भगवान कृष्णांची कथा निर्माण केली. घट जातक कथेवरून महाभारतातील कृष्णाचं चारित्र्य त्यांनी रंगवलं. म्हणजे जे काही केलं हे सगळं ब्राह्मण ग्रंथांनी बौद्ध धर्मग्रंथांचं अनुकरण करून थोड्याफार विकृत स्वरूपात त्याला विकृत करून आपल्या पद्धतीने लिहिलं. आणि म्हणून असं आपल्याला म्हणता येत नाही की बौद्ध धर्म हा बुद्ध धर्मापेक्षा अर्वाचीन आहे. अतिशय खोटा आहे. बुद्ध धर्मच सर्व या देशाचा प्राचीन धर्म आहे. इव्हन इतकंच नव्हे, तो जगातील देखील पहिला धर्म आहे. कारण बौद्ध धर्माच्या अस्तित्वात येईपर्यंत जगामध्ये फक्त विचारधारा अस्तित्वात होत्या, कुठेही धर्म अस्तित्वात नव्हता. उदाहरणार्थ चीनमध्ये म्हणजे साधारणतः लाओस हा जो होऊन गेला तत्ववेत्ता, हा भगवान बुद्धांच्याही आधी निर्माण होऊन गेला. म्हणजे भगवान बुद्ध इसवी सन पूर्व 563 अस्तित्वात आले, तर लाओस हा इसवी सन पूर्व 600च्या आधी त्याचा जन्म झालेला आहे. कन्फ्युशियस आणि लाओस या दोघांची विचारधारा त्या ठिकाणी अस्तित्वात होती. जपानमध्ये देखील शामानिझम आणि शिंटो या धर्माची विचारधारा अस्तित्वात होती, पण त्याला धर्माचं स्वरूप नव्हतं, ते विचारधारा होते. त्यामुळे भारतात निर्माण झालेला बौद्ध धर्म हा भारतात सगळ्यात प्राचीन धर्म आहे. इतकंच नव्हे तर तो जगाचा देखील प्राचीन धर्म आहे. याचं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर जे विदेशी आक्रमक भारतावर ज्यांनी स्वाऱ्या केल्या, हे सगळे विदेशी आक्रमक होते, ते आले तर भारत जिंकायला आले होते, परंतु इथे आल्यानंतर इथेच ते राहिले आणि इथेच त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. उदाहरणार्थ मिनॅंडर घ्या, कनिष्क घ्या, कनिष्क राजा घ्या, कुषाण वंशाचे राजे, हे बाहेरून आलेले लोक होते. आणि म्हणून बौद्ध धर्माचा हा जो प्रभाव होता हा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात होता ना. म्हणजे तुम्ही पाहाल की जो हा होता कोण आपला एडवर्ड त्याचं नाव, ज्याने लाईट ऑफ एशिया हा ग्रंथ लिहिला, तर त्याने मग लाईट ऑफ ब्राह्मणिझम हा ग्रंथ का नाही लिहिला? लाईट ऑफ एशिया कोणाला म्हटलं त्यांनी? बुद्धाला उद्देशून म्हटलं, ब्राह्मणाला उद्देशून नाही म्हटलं. म्हणजे याचा अर्थ बौद्ध धर्म हाच सगळ्यात प्राचीन धर्म होता आणि तो धर्म प्राचीन असल्यामुळे त्याचाच प्रभाव साधारणपणे सम्राट अशोकाच्या पूर्वजांवर असण्याचा जास्त दाट संभव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी चंद्रगुप्त हा जैन असू शकत नाही, तो ब्राह्मण असू शकत नाही, तर झालंच तर तो श्रमण संस्कृतीचा असू शकतो. तो बुद्ध जर नसेल तर तो श्रमण संस्कृतीतील असू शकतो. आणि श्रमण संस्कृतीतील तो आहे हे म्हणण्यासाठी आपल्याला काही पुराव्यांची पुन्हा गरज पडेल. तर ते पुरावे जे आहेत, तर हे पुरावे देखील आपल्याला देता येतील की या ठिकाणी काही पुरावे मी आपल्यासमोर देत आहे. म्हणजे हे जे आहेत कोण आपले सम्राट अशोकांचे जे
पूर्वज आहेत हे साधारणतः ब्राह्मण धर्माचे तर निश्चितपणे नव्हते, ते वैदिक धर्माचे नव्हते, ते सनातनी देखील नव्हते. तर या ठिकाणी काही जे पुरावे मिळालेले आहेत, तर साधारणपणे आपल्याला या देशामध्ये ज्या विचारधारा होत्या म्हणजे बौद्धकालीन समाज व्यवस्थेमध्ये, त्या एकतर ईश्वर मानणाऱ्या होत्या किंवा ईश्वर नाकारणाऱ्या होत्या. ईश्वर मानणाऱ्या विचारधारा ह्या कमी प्रमाणात होत्या. तर ईश्वर नाकारणारे जे संप्रदाय त्यावेळेस अस्तित्वात होते हे जवळपास 64 संप्रदाय अस्तित्वात होते. परंतु भगवान बुद्धांच्या काळापर्यंत ते संप्रदाय जवळपास 7-8 संप्रदाय शिल्लक राहिले, बाकीचे नष्ट झाले. या संप्रदायामध्ये जसं निघंटनाथ पुत्त आहे, त्याचा जैन संप्रदाय आहे तो वेगळा आहे, पुराण कश्यप आहे, अजित केस कंबली आहे, पकूत कच्चायन आहे, संजय वेलट्टी पुत्त आहे, मख्खली गोशाल आहे आणि आलार कलाम आहे. हे जे 8 संप्रदाय आहेत हे सगळेच्या सगळे श्रमण किंवा सरमेन ज्याला म्हणतो आपण, ते संप्रदाय आहेत. आता यामध्ये निघंटनाथ पुत्तांचा जैन संप्रदाय आणि मख्खली घोषालांचा आजीवक संप्रदाय, ह्या 2 संप्रदायातील लोक संपूर्णपणे नग्न राहत असत, विवस्त्र राहत असत, दिगंबर अवस्थेत राहत असत, कुठलाही कपडा ते अंगावर टाकत नसत. आणि म्हणून बऱ्याचशा इतिहासकारांना असा संभ्रम निर्माण होतो की सम्राट चंद्रगुप्त हा कदाचित जैन असू शकेल. परंतु सम्राट चंद्रगुप्त हा मख्खली घोषालांच्या आजीवक संप्रदायाचा पुरस्कार करणारा किंवा त्याचा अनुयायी होता. म्हणजे सम्राट चंद्रगुप्त हे श्रमण संस्कृतीचेच अनुयायी होते, परंतु या 8 संप्रदायापैकी मख्खली घोषालांच्या आजीवक संप्रदायाचे ते अनुयायी होते. त्यांचा पुत्र महाराजा बिंदुसार हे संपूर्णपणे आजीवक संप्रदायाचे अनुयायी होते. यावर सगळ्या इतिहासकारांचं एकमत झालेलं आहे, हे लक्षात घ्या. सगळ्या इतिहासकारांनी एकमताने मान्य केलं आहे की सम्राट बिंदुसार हे आजीवक संप्रदायाचे होते आणि ते श्रमण संस्कृतीतील होते. सम्राट चंद्रगुप्त हे देखील आजीवक संप्रदायाचे होते. त्याचाच प्रभाव सम्राट बिंदुसारांवर पडला होता आणि सम्राट बिंदुसारांवर देखील आजीवक संप्रदायाचाच प्रभाव असल्यामुळे ते आजीवक संप्रदायाला त्यांनी राजत्याग केल्यानंतर स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. सम्राट चंद्रगुप्ताने देखील राजपाट त्याग केल्यानंतर संपूर्णपणे स्वतःला आजीवक संप्रदायामध्ये झोकून दिलं होतं. परंतु या आजीवक संप्रदायामध्ये सम्राट अशोकाला कुठल्याही प्रकारे त्याचं आकर्षण वाटलं नाही. तो स्वतःही आजीवक संप्रदायाच्या बऱ्याचशा सिद्धांतांना मानत असे, परंतु सम्राट अशोकाचं आकर्षण जे होतं हे बुद्ध धर्माकडे लहानपणापासून होतं. माझ्याकडे 450 बस 2 मिनिटं. माझ्याकडे सम्राट अशोकावर 450 ते 500 पेजेसचं एक पुस्तक माझ्या कॉलेजच्या लायब्ररीत उपलब्ध झालेलं आहे, अजूनही आहे माझ्या कॉलेजच्या लायब्ररीत. त्यामध्ये तिथे सरळ असं लिहिलं आहे की सम्राट अशोक 2.5 वर्षाचा असताना त्याने बौद्ध धर्माची प्रवज्जा घेतली होती आणि चिवर धारण केलेलं होतं. 450 ते 500 पेजेसच्या पुस्तकाची किंमत फक्त 7.5 आणे आहे, हे लक्षात घ्या. यावरून ते पुस्तक किती जुनं आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक महत्वाची माहिती अशी देतो की सम्राट अशोक जो आहे याने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला नाही, हे साफ चुकीचं आहे. याचे संदर्भ देताना मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सूचित करतो. 1955 साली D.R. भांडारकरांनी अशोका नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. कलकत्त्यावरून त्याचं प्रकाशन झालेलं आहे. त्यानंतर अशोका नावाचं पुस्तक 1962 साली दिल्लीवरून प्रकाशित झालेलं आहे. R. मुखर्जींनी ते लिहिलेलं आहे. त्यानंतर A. सेन नावाच्या लेखकाने अशोकाज एडिक्ट्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे कलकत्त्यावरून 1956 ला प्रकाशित झालेलं आहे. A. सेने वर्तना हा एडिटर आहे
त्याने किंग ऑफ अशोका अँड बुद्धिझम या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक 1993 साली प्रकाशित झालेलं आहे. आणि DC सिरस्कर याने इन्स्क्रिप्शन ऑफ अशोका हे पुस्तक लिहिलेले आहे. याचं 1957ला दिल्लीवरून प्रकाशन झालेलं आहे. या पाचही लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये जे पुरातत्वीय आलेख त्यांनी तपासलेले आहेत, ज्या धर्मग्रंथांचा त्यांनी शोध केलेला आहे, त्याच्यावरून एक गोष्ट निश्चित होते. त्यांनी सरळ लिहिलं आहे की कलिंग युद्धाच्या 2 वर्ष आधीच सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. पहा, या पाचही पुस्तकावरून असं दिसतं. आणि माझ्याकडे जे माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जे पुस्तक मला मिळालं आणि त्याच्या नोट्स माझ्याजवळ आहेत, त्यामध्ये 2.5 वर्षाचा असताना सम्राट अशोक हा बुद्ध धर्माकडे आकर्षित झालेला होता. आणि या पाचही हे जे संशोधक आहेत पुरातत्वीय, त्यांनी जे आपले पुरावे दिलेले आहेत, या ज्या पुस्तकांची नावं मी तुम्हाला दिली, तर यामध्ये कलिंग युद्धाच्या 2 वर्ष आधीच भगवान बुद्धांचा धर्म सम्राट अशोकाने स्वीकारलेला आहे. शस्त्र अस्त्राचा त्यांनी त्याग केलेला आहे वगैरे वगैरे. तर या ठिकाणी मी थांबतो. मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की सम्राट अशोकाचे जे पूर्वज होते हे ब्राह्मण संस्कृतीचे अजिबात नव्हते, जैन संस्कृतीचेही नव्हते. तर ते असतील तर श्रमण संस्कृतीतील एकतर आजीवक संप्रदायाचे असतील किंवा बुद्ध संस्कृतीचे असतील. धन्यवाद. इथे मी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. आपण अशोककालीन अशोक पूर्व भारताचा इतिहास याविषयी आपण भरपूर माहिती दिली. यावरून इतिहासाचं पुनर्लेखन करणं किती जरुरी आहे हे श्रोत्यांच्या लक्षात आलं असेल. पुढच्या हप्त्यामध्ये आपण अशोककालीन भारत हे या विषयावर सरांचं व्याख्यान ऐकू आणि त्याच्या नंतरच्या हप्त्यामध्ये आपण अशोकाच्या नंतरचा भारत या विषयावरती व्याख्यान ऐकू. सरांनी प्रकृती बरी नसताना आता ते आजारातून उठले आणि तरी देखील आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी व्याख्यानाला हजेरी लावली, आपली सेवा दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून मी आभार मानतो. मित्रांनो, आज ज्यांचा कुणाचा मृत्यू झाला असेल त्या व्यक्तीच्या प्रती आपण आदरांजली व्यक्त करू आणि त्यांच्या परिवाराच्या प्रती आपण मंगलकामना व्यक्त करू. आज ज्यांचे वाढदिवस असतील त्यांना आपण शुभकामना मंगलकामना व्यक्त करू. जे आजारी असतील ते सर्व आजारातून बरे होत अशी आपण मंगलकामना करू. पूजनीय भंते कौंडण्याचे ते आजारी आहेत आणि ते दवाखान्यात भरती आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे. मी काही लोकांना ते याचना केलेली आहे, तर त्याचाही आपण थोडा विचार करून भंतेजींच्या आजारामध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्यासाठी दानदात्याने स्वतःहून पुढे यावं. सर्व प्राणी मात्र सुखी होत. नंदकिशोर दादा साळवेंच्या मुलीचा आजार लवकरात लवकर बरा हो आणि अशा प्रमाणे सर्वांच्या सुखाची कामना करण्यासाठी आपण हात जोडावे आणि माझ्यासोबत म्हणावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल,
सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो यरे। जल के तल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो यरे। निर्भय हो निर्भैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। धीरज से जागे धम्म जगत में, धीरज से जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योऽस अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति। सवे धम्मधरो होति, यो धम्मं नपमज्जति। नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं कुचेमि।
इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं कुटीम्. तांत्रिक बाजू हर्षवर्धन पठारे, चिरंजीव हर्षवर्धन पठारे यांनी सांभाळली. त्याचं अभिनंदन आणि त्याचं आभार. 108 लोकांनी आज हे व्याख्यान ऐकलं. त्या 108 लोकांचं, त्या 108 कुटुंबाचं मनापासून आभार मानतो, सरांचे आभार मानतो. आणि उद्या आपण पूजनीय भंते विनयबुद्धी प्रिय यांची देसना आपण ग्रहण करणार आहोत. आपण सर्वांनी 7:30 वाजताच्या पूर्वी म्हणजे 7:20 आपण जॉईन व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम. गुड नाईट. नमो बुद्धाय.